राजेंद्र पाटील अपक्ष उमेदवार आहे हे बोल. सर्वप्रथम तर मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण या इथे जमला म्हणून सर्वांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. एक दोन गोष्टी मी क्लिअर करतो. मला वाटतं सर्वांनी चांगल्या पद्धतीने चांगले वक्ते आहात. मी बोलल्या मी वक्ते नाही पण खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्याचा मी खूप आभारी आहे. पंकजराव पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं की मतदान कोणत्या पद्धतीने होतं आणि आपल्या वॉर्ड आणि बूथची रचना काय असते, कोणत्या पद्धतीने मतदानाला आपल्याला आकर्षित करून ती सीट विन करता येते. विनीत जगतापने खूप चांगलं मार्गदर्शन केलं. चांगल्या मुद्द्यावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे की प्रत्येक उमेदवार जे 17 आहेत 17 जर एकत्र आले तर समोरच्या कोणत्याही पक्षाचा कोणताही बलवान असू दे किंवा धडधाकटा असू दे किंवा कितीही पैशावाला असू दे तर 17 जर एकत्र आले तर सर्व पक्षांना खतरा नक्कीच होणार अशी मला आठवण. आणि एकतामध्ये खूप पावर आहे. ज्यावेळेस आपण एकत्र येतो आणि आपली एकता जेव्हा एकत्र असते युनिटी मध्ये खूप पावर आहे. जेव्हा सर्व लोक एकत्र असतात जेव्हा लहान ज्यावेळेस आम्ही शाळा शिकवतो त्यावेळेस नेहमी एक्झाम्पल देतात स्कूलमध्ये युनिटी मध्ये खूप पावर असते. दोरी जेव्हा एकत्र केल्यावर तिला तोडू शकत नाही किंवा झाड लाकडाचे 4 काड्या एकत्र केल्या त्याला तोडू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण जर एकत्र आलो तर त्यांना कोणीही हरू शकत नाही. आपल्या विभागामध्ये अहमदनगरला मला वाटतं 3500 स्लम आहेत. शंकर टेकडी ते हनुमानपाडापर्यंत 3500 ते 4000 स्लम आहेत. फक्त स्लम मध्ये जरी वोट किंवा स्लम मध्ये जरी लोक एकत्र आले प्रत्येक घरातून 2 वोट जरी आले तर 9000 वोट एकत्र येतील आणि आपल्यातलाच एक अपक्ष उमेदवार जिंकू शकतो. त्यात कोणतंही दुमत नाही किंवा डाऊट नाहीये. आल्यावरती तेच गोष्टी सांगितल्या पण थोड्या अग्रेसिव्हपणाने सांगितल्या. श्रीधर थोडेसे अग्रेसिव्ह झाले, थोडंसं त्यांना राग आला असेल किंवा थोडं वाईट वाटलं असेल. सोनाली मॅडमला बहुतेक माहित नसेल त्यांनी सांगितलं की राहुल नगरचे कामं कोणी केले. सर्व आम्ही एकत्रच आहोत पण त्याच्या माहितीसाठी मी सांगतो आज राहुल नगर मध्ये सेंट्रल एजन्सी घाटकोपरचं काम चालू आहे, माडाचं काम चालू आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं काम चालू आहे. राहुल नगर गृहमंत्री संस्थेमध्ये मी अध्यक्ष आहे. ते काम आम्ही कोणत्या पद्धतीने करून घेतले कसे करून घेतले त्यांच्या कल्पनासाठी ज्यावेळेस नगरसेवक आमच्या वार्डात आले नगरसेवक बोलले काम होऊ शकत नाही ते काम आम्ही त्यांना चॅलेंज देऊन करून दाखवलं. ते काम आमच्या विभागात चालू आहे. जर आपल्याला सुवर्ण मॅडम तुम्हाला जर बघायचं असेल तर राहुल नगर मध्ये या, तुम्ही व्हिजिट करा. तिथे लादीचे काम चालू आहे, वॉलचे काम चालू आहे आणि नालेचे काम चालू आहेत आणि एकूण जे 12 बाथरूम आहेत ते 12 बाथरूम पूर्ण टाईल्सचे काम चालू आहेत. हे कामं 3 एजन्सी चालू आहेत. आपण कोणत्याही विभागात बघा फक्त मुंबई महानगरचं पालिकेचं जर काम सुरू करायचं असेल तर खूप अडचण असते पण आमच्या विभागात मुंबई महानगरचं पालिकेचं काम सुद्धा चालू आहे, म्हाडाचं सुद्धा काम चालू आहे आणि सेंट्रल एजन्सी घाटकोपर सुद्धा काम चालू आहे. ही खूप मोठी बाब आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो मी एकाच विभागामध्ये 3 एजन्सीचे कामं चालू करणं खूप कठीण आहे. 3 वर्ष धावपळ केल्यानंतर आम्ही ते काम चालू केलेलं आहे. दुसरी गोष्ट आणखी त्यांनी स्पष्ट करतो अगोदर आमची अपक्ष उमेदवार आमच्यामध्ये असं डिस्कस झालं होतं की आपण जे 17 अपक्ष उमेदवार आहोत आपण एकत्र बसायचं डिस्कस करायचं लोकांसमोर आम्ही आमचं जे मत मांडणार आहे जे आपण तुम्ही आमचे भाऊ बंधू आहात तुमच्या समोर आमचं मत मांडायचे की आपला तर एक उमेदवार निवडायचा. कोणालाही प्रेशर नाहीये, कोणालाही जबरदस्ती नाहीये की मी बोलू शकत नाही कांबळे साहेब तुम्ही माघार घ्या, कांबळे साहेब बोलू शकत नाही मी माघार घ्या. कोणीही कोणावर प्रेशर न करता प्रत्येक आपलं मत स्वतंत्र आहे. ते स्वतंत्रपणे आपलं मत मांडू शकतात. आणि जसं ज्या पद्धतीने मिलिंद आणि पंकजजी सांगितलं की आपल्या विभागामध्ये सेनेचं तिकीट मी तर साध्या शब्दात बोलणार की सेनेचं तिकीट विकलं गेलेलं आहे. ते कार्याने घेतलं आणि कार्य जो सर्वजण राहतोय डेव्हलपर विकासक आहे सिटी कॅबर आहे त्या व्यक्तीला 3 दिवस अगोदर पक्षात प्रवेश केला आणि त्यांनी सेनेचं तिकीट घेतलं. राष्ट्रवादीचे तिकीट जसं मारुती कदम अग्रेसिव्ह झाले राष्ट्रवादीचे तिकीट मारुती कदमचं नाव 2 नंबरला होतं ते नाव वगळून रातोरात रात्रीच्या वेळेस राष्ट्रवादीचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं. ज्या व्यक्तीला सेनेतून हाकललं गेलं सेना भवनमधून बाहेर काढलं त्या व्यक्तीने सेना भवनमधून बाहेर निघाला आणि राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन आला. माझा मित्र जरी असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीने पैसे दिल्याशिवाय आजचं गणित असं आहे की पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाहीये. आमच्यातला जे अपक्ष उमेदवार आहे जे पक्षावर थोडेसे नाराज असतील त्या व्यक्तींकडे एवढे पैसे नव्हते की 20 आणि 25 लाख द्या 50 लाख द्या ते पैसे देऊन तिकीट घ्यायचे आमची कॅपेबल नव्हते की आमची कॅपॅसिटी नव्हती किंवा आम्ही का 25 आणि 50 लाख रुपये देऊन तिकीट विकत घ्यावा म्हणून ते तिकीट दुसऱ्या लोकांना देण्यात आलं.
जसं काँग्रेसचं तिकीट सुद्धा जो व्यक्ती 18 वर्ष मुलुंड कॉलनीमध्ये 98 वार्ड, जो अगोदर 98 होता आता 108 वार्ड झाला, या वार्डमध्ये डीके तिवारी 17 वर्ष कधीही न फिरकलेल्या व्यक्तीला कॉलनीचं तिकीट दिले गेलेले, हे काय त्याच्या कामामुळे किंवा कर्तृत्वामुळे दिलेलं नाहीये. त्या व्यक्तीने अमरनगरचं कार्यालय विकून खाल्लं पक्षाचं, तरी सुद्धा त्याला तिकीट दिलेले. ज्या व्यक्तीने सरदारनगरचं कार्यालय विकून खाल्ले तरी सुद्धा त्या व्यक्तीला तिकीट दिले. ही साधारण गोष्ट नाहीये. या गोष्टी आम्ही वरिष्ठ जे नेते आहेत काँग्रेसचे, अशोकराव चव्हाण असो किंवा सुशील कुमार शिंदे असो किंवा पृथ्वीराज चव्हाण असो, या लोकांना पर्सनल भेटून पत्रावर केल्यानंतर सुद्धा तिकीट दिलेले. हे सगळे आर्थिक व्यवहार झाल्या कारणानेच त्याला तिकीट दिलेले. अशा व्यक्तीला जर आपण सर्व अपक्ष उभे राहिलो आणि जर आपलं मत विभाजले गेले, प्रत्येकाला जर मत डिवाइड झाले, तर हे मत अशा जे आपल्यावरती राज्य करतील, पैशाच्या जोरावर ज्यांनी तिकीट विकत घेतलेले आहेत, असे लोक आपल्या डोक्यावर बसतील आणि 5 वर्ष राज्य करतील. ज्या व्यक्तीला आपलं काही पडले नाही, वन विभागाच्या ज्यावेळेस वन विभागाची नोटीस लागली त्यावेळेस आमची योजना होती, प्रभार कांबळेला आम्ही बोलवलं, देशमुखला बोलवलं की आम्ही योजना आखली आणि झोपडपट्टी बचाव महासंघ जर कोणाला फोटो वाटत असेल तर प्रभार कांबळेला भेटा किंवा देशमुखला भेटा. ही आम्ही योजना आखली की एकताच्या आपण सर्व एकत्र येऊन झोपडपट्टी बचाव महासंघ करू. त्यानंतर वन विभागाचे काही लोकांना पुनर्वसन आता सध्या तिथेच आहे. पाईपलाईनचे लोक काही आमचे मोर्चा झाल्यानंतर ज्यावेळी 4 एप्रिल आमचा मोर्चा निघाला, त्यानंतर पाईपलाईनचे लोक आमच्याकडे आले आणि त्यांना सुद्धा जे पीएपी आम्ही काढले होते, ते पीएपी जे वन विभागाच्या लोकांसाठी होते, ते पीएपी प्रकल्पग्रस्त असे बाधित लोकांना असतात, ते पीएपी पाईपलाईनच्या लोकांना मिळाले. ते पीएपी आम्ही वन विभागाच्या काही लोकांसाठी शोधले होते. म्हणजे असे जे कामं केले ते एकताच्या मार्फत केले. म्हणजे सर्व लोक जेव्हा एकत्र आले, एकत्र येतात, त्यावेळेस आपली पावर, त्यावेळेस आपली ताकद खूप वाढली जाते. म्हणून मिलिंद जगताप मला वाटतं स्पष्ट सांगितलं की आपण सर्व अपक्ष उमेदवार, कोणताही व्यक्ती 2000 4000 मतं घेणं किंवा एवढं कॅपेबल मला वाटत नाही पॉसिबल आहे. पण दिल्लीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने जर 500 किंवा 600 मतं जरी घेतले तर, आणि जर ते मतदान सगळे एकत्र केले, ते एकत्र येऊन आपला एक नगरसेवक अपक्ष म्हणून आणि आपल्या सर्वांच्या मधला, सर्वांमध्ये काम करणारा, सर्वांच्या जवळचा व्यक्ती असा निवडून नक्की येईल. आणि जसं सांगितल्याप्रमाणे की त्याची ताकद एवढी असेल, जो नगरसेवक पक्षाचा आहे त्या व्यक्तीपेक्षा 4 पटीने अपक्ष उमेदवाराची, अपक्ष जो नगरसेवक आहे त्याची ताकद असेल. कारण महापौर बनवण्यासाठी किंवा मुंबईचा महापौर बनण्यासाठी त्या व्यक्तीचं खूप महत्व असेल. म्हणून आम्ही एकत्र यायचं येण्याचे एकच कारण आहे की आपण सर्व पक्ष किंवा सर्व जे अपक्ष उमेदवार आणि जे आपल्या हातात जे तिथे जमलेले जे लोक आहेत यांच्या हातात आहे कोणाचं भविष्य घडवायचं आणि कोणाचं बिघडवायचं. जर मी बोलेल मी जिंकू शकतो आणि मी उभा राहू शकतो, तर आपण जर विचार नाहीच केला की पाटीलला नाही जिंकवायचंय किंवा कांबळेला नाही मतदान करायचंय, तर आमचं व्हॅल्यू 0 असेल. म्हणून आपल्या समोर हा मेसेज, आपल्या समोर आमचा मनोगत मांडण्यासाठी आपल्या सर्वांना बोलवलं आहे. आपण इथे 150 लोक एकत्र आला आहात, 150 ते 200 लोक आहात. तर 200 लोकांनी आणखी 4 लोकांना जर निरोप दिला तर आपला हा जो उद्देश आहे की आपल्यामधला एक अपक्ष उमेदवार जो सर्व पक्षाच्या व्यतिरिक्त स्लम मधला, झोपडपट्टीमधला, आपल्यामधला जिंकून येण्यासाठी आपण एकत्रित आले आहोत की अशा व्यक्तीला आपण निवडायचं आहे. हे नंतर मला वाटतं दुसऱ्या मीटिंग मध्ये जे अपक्ष उमेदवार असतील ते फायनल करतील की त्यांच्यातला कोणता उमेदवार निवडायचा आहे किंवा कोण माघार घेणार आहे किंवा कोण माघार घेणार नाहीये. त्यात आणखी काही फायनल झाला नाही, पण नंतर डिस्कस होणार, त्यानंतर फायनल होईल. धन्यवाद.